नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. बच्चू कडू 7व्या दिवशी आज बच्चू कडू यांनी अखेर आपलं आंदोलन स्थगित केलं. आंदोलन मागं घेत नाहीये तर पुढे ढकलतोय असं बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं. यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते उद्योग मंत्री उदय सामंत, अर्थात मध्यस्थीसाठी ते आले होते. यावेळी त्यांनी एक लेखी पत्र देखील बच्चू कडू यांच्या हातात दिलं, पण या लेखी पत्रात ज्या काही महत्वाच्या मागण्या बच्चू कडू यांच्या होत्या त्या संदर्भात आश्वासन दिलं गेलेलं आहे, जे काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष बच्चू कडूंना सांगितलं होतंच. शिवाय मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी फोन करून जोडून दिलं आणि एक समिती स्थापन करू, कर्जमाफीविषयी कुणाला कर्ज द्यायचं, कमी करायचं, कुणाला नाही द्यायचं या संदर्भामध्ये एक समिती स्थापन करून चर्चा करू, त्याच समितीत तुम्हाला घेऊ आणि मग आपण यावर तोडगा काढू. अर्थात मला हा प्रश्न असा पडलेला आहे की नेहमीच असं होत आलेलं आहे बच्चू भाऊ. याच्या आधी देखील मनोज जरांगेंनी 1-2 नव्हे तब्बल 7 आंदोलनं केली आहेत. गेल्या वर्षभरात 6 आणि या वर्षात 25 जानेवारीला त्यांनी 7वं आंदोलन केलं होतं. अवघ्या 6 दिवसांमध्ये ते आंदोलन स्थगित केलं. आज तुमच्या व्यासपीठावर उदय सामंत होते, त्यांच्या व्यासपीठावर सुरेश धस होते, त्यांनी पण आश्वासनं दिली. पुढं काय झालं? याचाच अर्थ मनोज जरांगे असतील किंवा तुम्ही असाल, तुम्ही जी काही ताकदपणाला लावता सगळ्यांना एकत्रित करून मनोज जरांगेंचा लढा मराठा आरक्षणासाठीचा आहे, तुमचा लढा शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांग बांधवांसाठी आहे. तुम्ही दोघांनीही लढाई लढलीत, उपोषणाचं हत्यार उपसलत. ते देखील जेव्हा व्यासपीठावर बसले त्यानंतर त्यांना देखील व्यासपीठावर आडवं व्हावं लागलं. इथपर्यंत सरकारला वाट पाहावी लागते. शेवटी तुम्ही अन्नत्याग नंतर पाणी त्यागाचं जेव्हा हत्यार उपसलं तेव्हा कुठे सरकारच्या तोंडचं पाणी पळालं आणि मग मात्र त्या हालचाली सुरू केल्या आणि तुमच्यापर्यंत उदय सामंतांना पोहोचवलं. म्हणून मला इतकंच म्हणायचंय बच्चू भाऊ की जरांगे भाऊ जसे फसले तसे तुम्ही तर फसला नाहीत ना. बघा, म्हणजे मला तर असं म्हणायचंय की फक्त आश्वासनं दिली जातात पण त्यांची पूर्तता काही होत नाही. म्हणून माझा आजचं लाईव्हच आहे की बच्चू भाऊ, जरांगे दादा फसले, आता तुम्ही सुद्धा बहुतेक सामंतांच्या घरी आंदोलन करावं लागतंय. थोडक्यात काय महत्वाचा मुद्दा हाच आहे की मुळात बच्चू भाऊंनी 7 दिवसांपासून जे काही अन्नत्यागाचं हत्यार उपसलो, ज्याला आपण उपोषणास्त्र असं म्हणू, जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी गुरुकुंज मोझरी तालुका तिवसा अमरावती जिल्ह्यामध्ये, तेव्हापासून त्यांच्या व्यासपीठावर अनेकांची रीघ वाढू लागली. अर्थात मग त्यामध्ये मंत्री संत्री, नंतर सामाजिक संघटना, शेतकरी संघटनांचे नेते, एवढंच नव्हे स्वतः मनोजदादा त्या ठिकाणी येऊन गेले. सगळ्यांनी आश्वस्त केलं, आम्ही तुमच्यासाठी सळो की पळो करू, महाराष्ट्र सरकारला रस्त्यावर उतरवू आणि बरंच काय 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 त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. अर्थात तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिला, प्रश्नच नाही. पण या सगळ्यांनी पाठिंबा दिल्यानंतर नंतरही जे काही सरकारकडून पावलं उचलायला पाहिजेत त्यासाठी दिवस किती गेले? 6. काल तुम्हाला रक्ताची उलटी झाली ना, तेव्हा यांना कुठेतरी जाणवलं की अरे बापरे, आता आपल्याला यांच्या व्यासपीठावर जायला पाहिजे. कारण तुम्ही एकतर सलाईन लावत नव्हतात, औषधं घेत नव्हतात, उपचार घेत नव्हतात, अन्नत्याग केला होता. परवा तर तुम्ही थेट अल्टिमेटमच दिलात की आता तर मी डायरेक्ट पाणी त्यागच करणार आणि उद्या तर चक्का जाम. त्यामुळं सरकारचं आता काही खरं नाही हे सरकारला दिसल्यानंतर हालचाली सुरू झाल्या. आता हे सगळं सुरू झाल्यानंतर तुम्ही जे काही 7 दिवसांमध्ये आंदोलनासाठी भूमिका मांडलीत, ती भूमिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांग बांधवांना आवडली. म्हणून ते देखील तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. एवढे जण सगळे तुमच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर अर्थातच सरकारवरचा दबाव वाढला आणि आज अखेर उदय सामंत यांच्या उपस्थितीत तुम्ही एक दिव्यांग बांधव आणि एक वयोवृद्ध महिला या दोघांच्याही हस्ते पाणी पिऊन आंदोलन स्थगित केलं. अर्थात तुम्ही आंदोलन स्थगित केलं याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाहीये. उलट तुमची महाराष्ट्राला गरज आहे, तुमच्यासारख्यांची, मनोजदादांसारख्यांची महाराष्ट्राला गरज आहे. कारण की तुम्ही पहिल्यांदा असे नेते आहात की ज्यांच्यामुळे एवढे सगळे एकत्र येतात. आता तुम्ही जे काही आंदोलन पुकारलं होतं त्यामुळं साहजिकच तुमच्या शरीरावर परिणाम झाला, तुमच्या लिव्हरवर परिणाम झाला
आज तर डॉक्टरने तुम्हाला भरती करण्या इतपत तहसीलदारांना पत्र दिलं, हॉस्पिटलमध्ये भरती करा त्यांना वगैरे. त्यामुळे तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि मनोदादांची महाराष्ट्राला गरज आहे, पण सरकारला तुमची किती गरज आहे हा पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. म्हणून मला असं म्हणायचंय की आज जे तुम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनादरम्यान उदय सामंत भले लेखी पत्र घेऊन आले असतील, अशा अनेक पत्र मनोज दादांच्या हातात आली की काय मिळालं त्यातून? मला एवढंच सांगा तुम्ही, मनोज दादांनी यापूर्वी जे काही आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनाच्या दरम्यान आपल्याला आठवत असेल त्यांच्या मागण्या, ज्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी आंदोलन छेडलं, त्यामध्ये आपल्याला आठवत असेल सगळ्यात महत्त्वाची त्यांची मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं. काय झालं त्या मागणीचं? सरसकट सगळे सोयरे हा शब्द अध्यादेशात आणला जावा. काय झालं त्या मागणीचं? इतकंच नव्हे, याच्यानंतर त्यांच्या बऱ्याच मागण्या होत्या. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. काय झालं त्या मागणीचं? आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे. काय झालं त्या मागणीचं? काही झालेलं नाही. शेवटी या वर्षात 25 तारखेला त्यांना आंदोलनाला बसावं लागलं. आंदोलनाला बसले, प्रकृती बिघडली. एकतर आधीच वर्षभरात त्यांनी 6 आंदोलनं केली होती. त्यावेळी आपल्याला आठवत असेल अक्षरशः संत्र्यांच्या गाड्या अंतरवाली सराटीत पळत होत्या. दुसरं काही प्रसार माध्यमांवर दिसत नव्हतं गेले 7 दिवस, जसं बच्चू कडू दिसतायत. बच्चू भाऊ तुम्ही 7 दिवस दिसत होतात, याच्या आधी मनोज दादा वर्षभर दिसत होते. अख्खा मीडिया, मंत्री सगळे त्यांच्या मागे धावत होते. इतकी आंदोलन केली, मग अध्यादेश काढला, GR काढला वगैरे सगळं झालं. मूळ मागण्यांचं काय झालं त्यांच्या? शेवटी त्यांना फक्त आश्वासनं मिळाली आणि तोंडाला पानं पुसली गेली, याच्या पलीकडे काय नाही. काय आश्वासनं होती? कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन झालेल्या कक्षामार्फत कार्यवाही करू, हैदराबाद गॅझेट तपासून शिंदे समितीकडून अहवाल घेऊन उचित कारवाई करू, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देऊ, मराठा आंदोलकांवरील गुन्हे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन निर्णयानुसार तपासून मागे घेऊ, मराठा आंदोलकांवरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता गुन्हे तपासून मागे घेऊ. काय झालं? शेवटी प्रकृती बिघडल्यानंतर सुरेश धस गेले अंतरवाली सराटीमध्ये. झालं काहीतरी बोलणं, सांगितलं, दिली आश्वासनं, स्थगित केलं 30 जानेवारीला. शेवटी मनोज दादांना सांगावं लागलं की आता मुंबईलाच मोर्चा काढणार. आता काही नाही, ऑगस्ट महिन्यात सगळी निघायचं मुंबईला. त्यांच्या भाषेत आपलं काय, भाकऱ्या बांधो, आणखी 2-4 घोंगड्या सोबत घेतो आणि फिर जाने को मुंबई को और मुंबई को जाके सब चक्का जाम करो. हे सगळं जे त्यांचं बोलणं होतं ते बोलणं त्यांच्या पोटतिडकीनं होतं. काय झालं? याच्या आधी सुद्धा मुंबईला जाण्यासाठी धडक मारली त्यांनी, वाशीतच अडवलं त्यांना, अगदी गुलाल लावला. तिथंच म्हणाले होते मनोज दादा, या जो गुलाल उडवलाय ना तो गुलाल जमिनीवर बसण्याआधीच आरक्षण मिळालं पाहिजे, नाही तर परत गुलाल उभा राहील. आता झालं काय? परत त्यांना मुंबई गाठायची वेळ आलीच ना. तुमच्या आंदोलनाचा देखील तेच होतंय का हा देखील विचार करायला पाहिजे. खरं म्हणजे तुमची प्रकृती बिघडलेली आहे, तुम्ही आंदोलन मागं घेतलं याबद्दल प्रश्नच नाही, ते चांगलंच झालं. तुमची गरज आहे महाराष्ट्राला, पण हे फक्त आपल्याला आश्वासनं देतील आणि झुलवतील. मनोज दादांना वर्षभर झुलवलं यांनी. तुम्ही तर त्यांना अल्टिमेटम किती दिलाय? 2 ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे तब्बल 110 दिवसांचा कालावधी दिलाय. तुम्हाला खात्री आहे की या तुमच्या सगळ्या आंदोलनांमध्ये जे काही तुम्ही 110 दिवस दिलेत, या 110 दिवसांमध्ये तुमच्या मागण्या मान्य होतील? अहो, कागदोपत्री आश्वासनं देणं फार सोपं आहे का? तुमच्या मागण्या काय आहेत? एक तर दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावं, 30 जून पर्यंत देणार आहेत. चला वाट पाहूयात आपण. 30 जून तुम्ही पण बघणार आहात आणि आपण पण बघणार आहोत. आपल्या संकल्पानुसार, म्हणजे कोणाच्या? सरकारच्या. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालावर 20% अनुदान देण्यात यावं. बघूयात आता काय करतायत हे. नंतर 7 एप्रिल 2025 रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय म्हणजे GR काढण्यात यावा. युवकांच्या हाताला काम द्यावं, नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावं. तसेच रिक्त जागा तातडीनं भरण्यात याव्यात. जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांकरिता समान निकष लावून किमान 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावं. शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांच्या अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावं. तसेच शेतमजुरांकरिता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावं. पेरणी ते कापणीपर्यंत मजुरीची सर्व कामे MSP मध्ये घेण्यात यावी. तसेच फळपिकांना 3
3:5 रेशो लावून दुग्ध व्यावसायिक दृष्ट्या MSPला जोडण्यात यावा. हे जर होत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर एकरी 10,000 रुपये मदत किंवा भावाचा चढउतार निधी देण्यात यावा. ज्याप्रमाणे रासायनिक खताला अनुदान देण्यात येतं त्याप्रमाणे शेतखताला, सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावा. मेंढपाळ, मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून प्रश्न मार्गी लावावेत. मनरेगामधील मजुरी 312 रुपयावरून 500 रुपये करण्यात यावी. निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावं. दुधातील भेसळ रोखण्यात यावी. गायींच्या दुधासाठी बेस रेट 50 रुपये प्रति लिटर, म्हशीच्या दुधासाठी बेस रेट 60 रुपये प्रति लिटर मिळावा. कांद्याचे दर स्थिर राहावेत. किमान 40 रुपये बाजारभाव होईपर्यंत निर्यात बंदीचा निर्णय घेऊ नये. 2025-26 या वर्षासाठी ऊस पिकाला प्रतिटन 4,300 रुपये दर 1% रिकव्हरी बेस रेट धरून मिळावा. पुढील 11% रिकव्हरीसाठी 430 रुपये FRP दर मिळावेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी आणि 15 दिवसांमध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावेत. या तुमच्या होत्या मागण्या. आता या सगळ्या मागण्या कागदोपत्री आश्वासन देऊन यांनी भले मान्य केल्या असल्या तरी प्रत्यक्षात या 110 दिवसांमध्ये म्हणजे जो काही तुम्ही 3 महिन्यांचा कालावधी दिलाय त्या 3 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतंय? अहो बच्चू भाऊ, हे सरकार, तुम्ही ह्या सरकारला पाहिलेलं आहे. या सरकारमधल्या प्रत्येक नेत्याला तुम्ही पाहिलेलं आहे. खरं म्हणजे तुमचा इशारा एक मला आवडला, तो फार भारी होता. जेव्हा उदय सामंत म्हणाले की आता बच्चू कडूंनी खरं म्हणजे उपोषण स्थगित करावं वगैरे, तेव्हा तुम्ही इशारा दिलाय, उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं. बावनकुळे, राठोड सर्वांचे आभार मानतो, पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केलाच तर आम्ही तुमच्या घरासमोर आंदोलन करू. आता हे जे तुमचं वाक्य आहे ना, हे वाक्य मला जाम आवडलं. कारण बहुतेक त्यांच्या घरासमोर तुम्हाला आंदोलन करावं लागतंय अशी परिस्थिती आहे. कारण अहो हे तुम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण करतील याची खात्री काय मान्य आहे. तुम्ही आता आंदोलन स्थगित करण्यामागची 3 कारणं. एक तर प्रकृती अस्वास्थ्य. दुसरं कारण लोकांनी तुमची मनधरणी केली, कारण की तुम्हाला 200-250 वर मेसेज आलेले आहेत. जर बच्चू भाऊ तुम्ही आंदोलन मागं घेतलं नाही तर आम्ही कुटुंबासह आत्मदहन करू, आत्महत्या करू. आणि तिसरं म्हणजे पेरणी. कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहेत. कधीही पावसाला जो काही मान्सून पाऊस जो सुरू झाला तर पेरणी करावी लागेल शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांची कामं खोळंबतील. त्यासाठी तुम्ही आंदोलन मागं घेतलं हे मला सगळं मान्य आहे. पण तुम्ही जे भाषण केलं ना ते भाषण अप्रतिम होतं. आणि त्या भाषणातनंच मला इतकंच म्हणायचंय की तुम्ही दिलेलं 20 मिनिटांचं भाषण आहे. खरं म्हणजे 20 मिनिटं 5 सेकंद तुम्ही बोललाय. पण या 20 मिनिटांमध्ये जे तुम्ही भाषण दिलंय ना ते भाषण सरकारनं खरंच ते प्रत्यक्षात टाईप करून त्यांच्याकडे ठेवावं. आणि सरकारनं बच्चू कडूंनी काय दिलंय, काय म्हटलंय याकडे बारकाईनं लक्ष द्यावं. कारण की तुमचा ओळ तुमचे शब्द अतिशय महत्वाचा आहे. पण त्याकडे सरकारनं चांगल्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं वाक्य मला आवडलेलं, त्यातनं सुरुवात करतो. आंदोलनातून नवीन चळवळ निर्माण झाली पाहिजे आणि त्या चळवळीतून सरकारच्या डोक्यात मळमळ निर्माण झाली पाहिजे आणि मग ते सरकार आपल्यासाठी रस्त्यावर येऊन त्यानं काम केलं पाहिजे. अतिशय उत्तम तुम्ही म्हणाला. आता चळवळ तो उभी राहिली, सरकारच्या डोक्यात मळमळ झालीये का याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. अहो मगाशीच नैना ताईंनी म्हणजे अर्थात वहिनींनी नैना कडू यांनी जे काही भाषण केलं त्यांनी त्यात सांगितलं होतं की 75 वर्षात 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तुम्हीच एक किस्सा सांगितलाय. रामचंद्र ठाकरे या व्यक्तीनं जेव्हा आत्महत्या केली, या शेतकऱ्यांनी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा तुम्ही पहिल्यांदा उपोषणाला बसला होतात काय, बरोबर ना बच्चू भाऊ? त्यावेळी तुम्ही काय सांगितलं होतं? 3700 रुपये सोयाबीन, 3700 रुपयाला सोयाबीन विकलं. बघा म्हणजे भावाला भाव सुद्धा मिळाला नाही त्याला. 7,000 भाव होता तुरीला, 6,000त विकावं लागलं. रामचंद्र ठाकरेंच्या आत्महत्येचं पाप फेडणार कसं? राम मंदिर उभारणीसाठी हे सरकार जीवाचा आटापिटा करतं, पण रामचंद्र सारख्या व्यक्तीला वाचवण्यासाठी काय प्रयत्न करतं हो? किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी आतापर्यंत सरकारनं त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलंय, त्यांना मदत केली आहे? सांगा ना मला. खरं म्हणजे तुम्ही आणखी फार महत्वाचे मुद्दे मांडलेत, तेच मुद्दे घेऊन मला यायचंय. पहिला मुद्दा तुम्ही मांडलात तो, एक तर उदय सामंत म्हणाले तुमची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही हा शब्द देतो.
अहो शब्द देतो तोच राजकारणी असतो, त्यालाच तर राजकारणी म्हणतात बच्चू भाऊ. काय तुम्ही काय कमी राजकारणात मुरलेले आहात? अहो 4 वेळा आमदार राहिलाय तुम्ही, एकदा राज्यमंत्री राहिलेला आहात तुम्ही. तर तुम्हाला हे सगळं माहिती आहे की कोण कसा शब्द देतो आणि कोण कसा शब्द फिरवतो. आता तुम्ही काय म्हणालात, गेली 7 दिवसांपासून सर्वांत मोठा विजय आहे, महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा विजय आहे, मान्य आहे. याच्या आधी मराठा ओबीसी, हिंदू मुस्लिम असा लढा या महाराष्ट्रात दिसला, पण तुमच्या आंदोलनामुळे पहिल्यांदा महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी महाराष्ट्र लढायला उभा राहिला. यात नक्कीच महाराष्ट्राचा विजय आहे हे मान्य केलं पाहिजे. आता तुमचं काय स्वप्न होतं आठवा ना. बघा सगळे तुम्हाला भेटायला आले, मनोज जरांगे येऊन गेले, अनेक ओबीसी नेते येऊन गेले, राजू शेट्टी येऊन गेले, रविकांत तुपकर येऊन गेले, नवले येऊन गेले, रोहित पवार येऊन गेले, अनिल देशमुख येऊन गेले, जानकर येऊन गेले, छत्रपती संभाजीराजे येऊन गेले, राकेशजी टिकेत दिल्लीवरनं सुद्धा नेता आला, त्यांनी तुमच्या आंदोलनाची दखल घेतली. तुमचं स्वप्न सगळ्यांचं काय आहे? तुमचं स्वप्न हेच आहे ना की महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना, दिनदुबळ्यांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्काचं सगळं काही मिळावं, जे आतापर्यंत गेल्या 75 वर्षात कुठल्याच सरकारकडून मिळालेलं नाही. एक वेळ जेव्हा तुम्ही नेते म्हणून उभे राहता ना सगळे, तेव्हा एकतर तुमची आंदोलन चिरडून टाकावी लागतात किंवा तुमची आंदोलन स्थगित करावी लागतात. त्यासाठी आश्वासनांचं गाजर तुम्हाला दिलं जातं आणि त्यावेळी तुम्हाला कोंडीतही पकडली जातं. कसं? पेरणी आली आहे बघा, शेतकऱ्यांना परत वर्षभर हुकेल त्यांची पेरणी, मग त्यांना त्रास होईल, तुमची प्रकृती बिघडली आहे बघा. तिसरी कारण आणखी बघा, याच्यामुळे बाकीचे पण जे आहेत शेतकरी ते सुद्धा, तुम्ही जर उपोषण सोडलं नाही तर ते पण सोडणार नाहीत. इमोशनली ब्लॅक करणं, इमोशनली ब्लॅकमेल करणं, ह्या सगळ्यांचं कामच आहे आणि तेच करतात ते. आणि बरोबर तोच डाव या ठिकाणी साधला गेला. आणखी 3 गोष्टींसाठी तुमचं आंदोलन होतं असं तुम्ही स्पष्ट केलं. एक तर बच्चू कडू जिवंत आहे हे सांगण्यासाठी. आवडलं मला हे तुमचं वाक्य. तुम्ही जिवंत आहात हे दाखवून दिलं. कुणासाठी? शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, दिनदुबळ्यांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी, तुमच्या सर्वांसाठी लढायला मी जिवंत आहे हे तुम्ही दाखवून दिलं. हे मला पटलं. तुम्हालाच नाही, मलाच नाही, अख्ख्या महाराष्ट्राला पटलं. जात पात धर्म पंथ यात शेतकरी आणि कष्टकरी बघा कसा विखुरला गेलाय, वाटला गेलाय तो. पण अशा सगळ्या शेतकऱ्यांचं अस्तित्व दाखवण्याचं काम तुम्ही या एका आंदोलनातून केलं, याबद्दल तुमचे आभारच मानले पाहिजेत. आता अजूनही आत्महत्या शेतकऱ्यांच्या थांबल्यात का हो? 7.5 लाख शेतकरी 75 वर्षात या सगळ्यांनी जीव सोडलाय. एकतर कोणी कर्जबाजारी म्हणून कंटाळलेला आहे, कुणाला खायला प्यायला अन्न मिळालेलं नाही, कुणाच्या घराची वाताहत झालेली आहे, माझ्या घराचं भवितव्य कसं असणार याचा विचार करून आत्महत्या झालेल्या आहेत लोकांच्या. आता अर्धी लढाई दिव्यांग बांधवांनी लढली असं तुम्ही म्हणालात आणि हे मान्यच करावं लागेल. कारण आज दिव्यांगांनी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या कार्यक्रमात जाऊन त्यांचं भाषण बंद पाडून त्यांना सुनावून आले, मानलं त्यांना. अजितदादांचं भाषण थांबवणं जोक नाहीये आणि त्यांचं नुसतं भाषण थांबवलेलं नाही, त्यांना सांगितलेलं पण आहे बच्चू कडूंना न्याय द्या, आमच्या मागण्या मान्य करा. जेव्हा प्रचार की थाटात तुम्ही कर्जमाफी करून म्हणून म्हणत होतात आणि आता सरकार स्थापन होऊन 6 महिने झाले, काय झालं कर्जमाफीचं? अगदी बरोबर सवाल त्यांनी विचारले. यावेळी इकडं कार्यक्रमात गोंधळ झाला आणि तिकडं तुमच्याकडं उदय सामंत धावून आले. याचाच अर्थ अर्धी लढाई दिव्यांगांनी जिंकली हे मान्य आहे. तुम्ही आज स्पष्टपणे सांगितलं. बापू म्हणून एक व्यक्ती आहे जी पुण्यातनं, जिला चालता पण येत नाही, दिव्यांग आहे बिचारी, ती ऑटोनं तुमच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी, जी रायगडला पण आली होती. इतकंच नव्हे, ज्याला पायानं चालता येत नाही पण जिगर हनुमानासारखं ठेवल्याशिवाय राहत नाही असं वाक्य तुम्ही त्याच्याबद्दल उच्चारलं. पण या लोकांना महिना किती मिळतो? 1500 रुपये. 1500 रुपयात काय होतं? 6-6 महिन्यांना पगार मिळत नाही हो. 1590 काय बोलायचं पुढे आता? या माणसांना ज्यांचा जो पगार द्यायला पाहिजे तो महिन्याला पगार त्यांचा मिळत नाही तर पुढे काय करणार? तसंच विधवा महिलांच्या बाबतीत आहे. आंदोलनातून या सगळ्या आतापर्यंतच्या जी काही चळवळ उभी राहिली त्याला सलाम आहे.
पण ही चळवळ टिकली पाहिजे आणि ही चळवळ टिकवण्यासाठी तुमच्यासारखे नेते शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधवांच्या मागे उभे राहिले पाहिजे. खरं तर 6-6 महिने मजुरांना मजुरी मिळत नाही. शेतकऱ्याला जर शेतात साप चावला तर त्याला भरपाई मिळते आणि शेतमजुराला साप चावला तर त्याला भरपाई मिळत नाही. शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र मंडळ कधी स्थापन होणार? खरं तर मजुराला जी काही मदत मिळायला हवी ती मदत त्याच्यापर्यंत कधी पोहोचली का? अहो, मेंढपाळ बघा ना किती फिरत असतात. पावसाळ्याचे दिवस असतात त्यावेळी त्याला कुठे जातात नाही, पालं ठोकून थांबावं लागतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर बॉम्बला चारायला काही मिळत नाही मेंढ्यांना. आणि काय खातात मेंढ्या? खालचा नाही खात ते, बुडका शेंडा, फक्त शेंड्यापर्यंत जातात ते, वरवरचं पालं मारतात ते. म्हणजे मलाही म्हणायचं यांच्यासाठी कुरणं कधी उभी करणार? 4 मेंढ्या काय कुठं फॉरेस्टच्या कुठं वन खात्यातल्या जमिनीत घुसल्या तर लगेच तुम्ही त्याला कोंडमाऱ्यात टाकता? अहो, त्यांनी जगायचं का नाही? विधवा महिलांना 1500 रुपये, फक्त 1500 रुपयात ती महिला तिचं घर चालवू शकते. आणखी शेतकरी, मजूर, दिव्यांग एकत्र येण्याची उणीव या आंदोलनानं भरून काढली, याबद्दल वादच नाही. 65 वर्षांची म्हातारी आहे बघा. तुम्ही जिच्या हातून उपोषण सोडलत ना, ती 65 वर्षाची म्हातारी आहे बिचारी. कोण, कुठली, कुठून आली तुम्हालाच माहित नाही, तुम्हीच म्हणालात. पण त्या आंदोलनानं तुमच्यासाठी इतक्या लांबून आली आणि ती काय म्हणाली, तू जर उपोषण सोडलं नाहीस तर मी पण उपोषणाला बसीन. अर्थात तिच्या हातनं तुम्ही पाणी प्यायलात आणि चांगला संदेश दिलात. एक विधवा वयोवृद्ध महिला आणि एक दिव्यांग वयोवृद्ध व्यक्ती या दोघांच्या हातून तुम्ही त्या ठिकाणी पाणी प्राशन केलं. तुम्ही उदय सामंतांच्या हस्ते नाही, उदय सामंतांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते पाणी प्राशन केलं. अतिशय उत्तम संदेश दिलात. कर्जमाफी थांबवली होती, कोणी बोलत नव्हतं, पण आज तुम्ही बोलतं केलं. आज अजितदादांना सुद्धा बोलावं लागलं. मला माहीतच नव्हतं की मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबद्दल काही बोलले होते. आज अजितदादांना पण बोलावं लागलं आणि जे मुख्यमंत्री इतके दिवस कर्जमाफीपासून दूर पळत होते आज त्यांना देखील मौन सोडावं लागलं. प्रश्नच नाही, हे सगळं जे झालं ते तुमच्या आंदोलनामुळे झालं. मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, चांगलंच झालं. कर्जमाफी किचकट आहे असं तुम्ही स्वतःहून म्हणालात. सरसकट कर्जमाफी करणं याचाच अर्थ कुणाचं कर्ज माफ करायचं, कुणाचं नाही करायचं, किती माफ करायचं, ज्यानं कर्ज काढलंय त्याचाही विचार करावा लागेल आणि ज्यांनी कर्ज भरलंय त्याचाही विचार करावा लागेल. शिवाय ज्या मागच्या 2 कर्जमाफ्या झाल्यात त्यात जे कर्जमाफींमध्ये जे सुटले गेलेले आहेत त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल. तरी देखील कर्जमाफी या विषयात 90% आपण यश मिळवलंय असं तुम्ही म्हणालात. तुम्हाला वाटतंय येणाऱ्या 2 ऑक्टोबर पर्यंत आम्ही सगळेच पाहणार आहोत की नेमकं या कर्जमाफीबद्दल काय होणार आहे. 25 मागण्यांपैकी 20 मागण्या पूर्ण झाल्या असं तुम्ही म्हणालात. 30 जूनला दिव्यांगांना मानधन वाढवणार असंही तुम्ही म्हणालात. तुम्हाला दिलेली आश्वासनं फक्त तुम्ही वाचलीत किंवा तुम्ही आतापर्यंत लोकांपर्यंत हे सांगितलं. प्रत्यक्षात ते होणार का याकडे मात्र सगळे आता डोळे लावून बसलेत. सरकारनं कर्जमाफीची तारीख सांगावी हे मला खूप आवडलं. बघा ना, सरकार कसं आहे, कर्जमाफी करू पण तारीख सांगताय का? नाही. त्यामुळे तुम्ही जो अल्टिमेटम दिलाय तो अतिशय योग्य आहे. 2 ऑक्टोबर पर्यंत तारीख सांगा, नाहीतर आत्ता जो बच्चू कडू प्रकृती खालावलेली आहे तो उद्या जेवून खाऊन 2 ऑक्टोबरला मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही योग्यच बोललात आणि हे मान्यच केलं पाहिजे. आता त्यावेळी तुम्ही हे पण सांगितलं 2 ऑक्टोबरला गांधी जयंती, त्याच दिवशी भगतसिंगगिरी करणार तुम्ही. निश्चितच हा चांगलाच उपाय आहे, कारण मरायचं तर एक दिवशी सगळ्यांनाच आहे. मग आंदोलन करून का मरू नये? आंदोलन मागं घेतलं नाहीये, पुढे ढकललंय, एवढंही तुम्ही म्हणालेलं आहात. अर्थात 3 कारणं तुम्ही दिलीत. प्रकृती स्वास्थ्यापोटी, पाऊस डोक्यावर आहे, शेतकऱ्यांना पेरणीची कामं सुरू होतात आणि तिसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सगळ्यात अतिशय ज्याला आपण एक मुद्दा ज्याला फार महत्व आहे ते म्हणजे एकतर आत्ताची परिस्थिती अशी आहे की मुळात पेरणी, पाऊस कधीही डोक्यावर आहे, प्रकृती अस्वास्थ्य देखील आहे आणि सरकारला थोडा वेळ देखील देणं गरजेचं आहे. मान्य आहे, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग समिती स्थापन करणार असं तुम्ही म्हणालात. तुम्ही कुठल्याही पक्षात असा, कुठेही मतदान करा, पण आंदोलनासाठी माझ्यासाठी उभं राहा, सगळ्यांसाठी उभं राहा, हे देखील अतिशय उत्तमपणे तुम्ही म्हणालात. आता दुसरी गोष्ट तुम्ही सांगितली ती फार गरजेची आहे, कारण की शेतकरी कर्जबाजारी होतो अशा वेळी बँक अक्षरशः तगादा लावते त्याच्याकडे वसुलीसाठी. मग सक्तीची वसुली सुरू होते आणि त्यातच काल आर्वी बेलकडेतल्या एका व्यक्तीने आत्महत्या केली हे देखील तुम्ही म्हटलात. आता तर तुम्ही स्पष्टच म्हटलाय की गावात आता बोर्डच लावा, काय
की सक्तीची वसुलीसाठी जर कोण आलं तर गावातल्या झाडाला बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही, हे योग्य केलं. कुणी आत्महत्या करू नका, कर्ज किती अंगावर असू देत. खरं तर कर्ज अंगावर आहे म्हणून मरायचं नाही. वसुली करायला जे येतील त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही. वसुली करायची तर अदानी अंबानी आहेत की. शेतकरी गरीब शेतमजूर कशाला हवा तुम्हाला? सक्तीची वसुली थांबवणे आणि कर्जदारांना, थकीत कर्जदारांना नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करणे, या 2 गोष्टी 8 दिवसात मार्गी लागल्याच पाहिजेत. हे देखील तुम्ही यावेळी मांडलं, हे अतिशय उत्तम केलं. आता काही घरकुलांविषयी देखील तुम्ही बोललात, हे देखील योग्य आहे. खरं म्हणजे शहरातल्या लोकांना जे काही मिळतं ते 2.5 लाखांपर्यंतचं घर मिळतं आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखापर्यंत घर मिळतं. आता 2 लाखापर्यंत घर मिळणार असल्याचं सरकारनं म्हटलंय. दुसरी गोष्ट, खरं तर मुळात तुमच्या आता प्रचंड पोटात दुखतंय, लिव्हरला पण तुमच्या त्रास होतोय आणि खरं तर तुम्ही आता आंदोलन सोडणं फार गरजेचं आहे. जी मगाशी मी 3 कारणं सांगितली. एक तर तुमचं प्रकृती बिघडलेली आहे, दुसरं म्हणजे पेरणी जवळ आलेली आहे आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनी तुमची मनधरणी केलेली आहे. तुम्ही जर उपोषण सोडलं नाहीत तर मग आम्ही देखील कुटुंबासह उपोषण करू किंवा आत्महत्या करू. आता मला इतकंच म्हणायचंय, कोणी टाकीवर चढतंय, कोणी अन्नत्याग करतंय. या आंदोलनात प्रत्येक जण आपला खारीचा वाटा उचलतोय. पण हे सगळं जरी चालू असलं तरी देखील तुम्ही दिलेल्या अल्टिमेटम नंतर तुमचं आंदोलन स्थगित झालं असलं, जे मागं घेतलं नाही पुढे ढकललं असलं, तर या 3 महिन्यात सरकार तुम्ही ज्या मागण्यासाठी आंदोलन केलं ते पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतंय? मनोज दादांचं हेच झालं होतं. मनोज दादांना असंच प्रत्येक वेळी भुलवण्यात आलं, झुलवण्यात आलं. शेवटी आता मुंबईला मोर्चा काढू असं त्यांनी ऑगस्टमध्ये म्हटलेलं आहे. ऑगस्टमध्ये मुंबईला मोर्चा नव्हे असं जानेवारीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आता कदाचित त्यांचा मोर्चा ऑगस्टमध्ये आणि तुमचा ऑक्टोबरमध्ये निघेल असं मला वाटतंय. कारण हे सरकार तुम्ही दिलेली आश्वासनं, तुम्हाला दिलेली आश्वासनं पाळेल असं आता तरी मला वाटत नाही. त्यामुळे आता याला एक पर्याय आहे. आता हे जे आंदोलन जे तुम्ही सुरू केलंय, जरा आता तब्येत बरी करा, आराम घ्या आणि नंतर मात्र महाराष्ट्रातला एक एक तालुका पिंजून काढा. खरं तर त्यामुळं जी काही तुम्ही आता वाट पेटवलेली आहे ती विझू नये यासाठी, ती प्रज्वलित राहावी यासाठी प्रत्येक गावात जाऊन शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव यांना या आंदोलनासाठी उद्युक्त करा आणि अखेर जर 2 ऑक्टोबरपर्यंत सरकारनं हे काही केलं नाही तर मात्र पेटून उठा. कारण की तुम्हीच म्हटलेलं आहे, एकतर उदय सामंत यांच्या घरी किंवा मंत्रालयात घुसून पण आंदोलन करावंच लागेल. म्हणून बच्चूभाऊ माझं इतकंच म्हणणं आहे, बच्चूभाऊ मनोज दादा फसलेत, आता तुम्ही फसू नका. सरकार आश्वासन देतंय, प्रत्यक्ष आश्वासनांची पूर्तता करणार का? तुम्ही वाट पहा, आम्ही वाट पाहतो. पण तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.